घेरायचा प्रयत्न केला। सरकारची एकच इच्छा आहे, हा निष्ठावान आहे, हा मॅनेज होत नाही। याला काही करून बदनाम करा, पण याला मराठ्यांपासून बाजूला सरका। जर हा बाजूला सरकला नाही तर हे मराठ्यांना मोठं केल्याशिवाय सोडणार नाही। याला पहिलं बदनाम करा। म्हणून माझ्या समाजाला माझं एकच म्हणणं आहे, आपली जात आणि आपले लेकर मोठे करायचे। या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीने महाराष्ट्रातल्या मराठ्यांना जाहीरपणाने आवाहन करतो, मायबापा एक दिवस काम सोडा, पण स्वतःच्या मुलासाठी आणि जातीसाठी एकत्र या। एक दिवस सगळे काम बंद ठेवा, नोकरदार वर्गाने ठेवा, व्यावसायिक मराठ्यांनी ठेवा, शहरातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस आपले घर बंद करून लेकरा बाळासह या आंदोलनात सहभागी व्हा। आपल्याला आपल्या मराठ्यांना न्याय द्यायचा। ते आरक्षण असून एकत्र आले तर आपल्याला आरक्षण नाही, आपले लेकर अधिकारी झाले पाहिजे। आपल्या हे मराठ्यांचा लेकरू अधिकारी बनला पाहिजे, स्वप्न आपलं। काही बापानं कष्ट करून लेकर शिकवले, पण आरक्षणानं मराठ्यांच्या लेकराच्या स्वप्नाचा घात केलाय। प्रत्येक आई बापाला वाटतं की माझं लेकरू मोठं झालं पाहिजे। आम्ही त्रास सहन केला, आमच्या वेळेस आरक्षण नव्हतं, पण आता आपण आरक्षण मिळवून आपल्या पुढच्या पिढ्या चांगल्या करूयात, मोठ्या करूयात। यासाठी ताकदीने एकजूट राहा। आरक्षणामुळे बाकीच्यांचे सगळ्यांचे लेकर मोठे झाले, आपल्या लेकराचं काय? आपले पोरं नोकराला लागत नाही, आपल्या पोरांना उच्च शिक्षण नाही, नोकरीला असणारे मराठी यांनाही पाठ्य मिळत नाही। उच्च कॉलेज आपल्याला नाहीत, उच्च केंद्रीय कॉलेज आपल्याला नाहीये, उच्च शिक्षण नाहीये। प्रत्येक आई बापाला वाटतं माझा पोरगा कलेक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे। प्रत्येकाला वाटतं माझाही PSI झाला पाहिजे, माझी मुलगी माझाही मुलगा तहसीलदार झाला पाहिजे। मायबाप मराठ्यांना आरक्षणाशिवाय पर्याय नाही। नुसतं गाफील राहू नका, माझा नेता आणि माझा नेता एवढं आपलं आयुष्य नाहीये। नेते मोठे करायचे आणि स्वतःच्या मुलाला डोळ्यात देता उपाशी मरताना बघायचं, हे आता होऊ दे नका। आपले लेकरे मोठे झाले पाहिजे, आरक्षणातून आपले लेकर मोठे होणार आहे। काही झालं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळवून द्यायचं, त्याशिवाय थांबायचं नाही। शेवटचं सांगतो, ताकदीनं एकजूट राहा, ताकदी खू देऊ नका। सरकारनं जर आपलं आरक्षण नाही दिलं तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एखाद्या मैदानावर बैठक घेऊन, मराठ्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय आपण ठरवू। जर आपल्याला नाही आरक्षण दिलं तर 288 उभा करायचे का 288 पाडायचे। 100% मतदान करायला मराठ्यांनी सुद्धा शिका। आपली काय एकजुटी आता बऱ्याच जणांनी बघितली, ते याच्यात हुशार झाले। आणि आजची परभणीची रॅली बघून मला तरी वाटतं सरकार 13 तारखेच्या आत आरक्षण देईल, आणि जर नाही दिली तर परभणी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातले 288 गेले म्हणून समजा।